नाशिक शहरात महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण तापू लागले आहे। प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली असताना प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपकडून इंद्रमान सांगळे व कलावती इंद्रमान सांगळे यांनी निवडणुकीच्या मैदानात आक्रमक एंट्री घेतली आहे। 2017च्या पंचवार्षिक निवडणुकीत अत्यंत अल्प मतांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही हार न मानता इंद्रमान सांगळे यांनी सातत्याने प्रभागात काम करून जनतेचा विश्वास अधिक मजबूत केला आहे। पराभवाला संधी मानत त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रत्येक प्रश्नात पुढाकार घेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। आगामी 2026च्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत सांगळे दाम्पत्य नव्या जोमाने पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून यावेळी विजय आपला असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आजवर केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत भाजप पक्षाने प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी देताना निश्चितपणे आपल्यालाच नावाचा विचार करावा अशी ठाम मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे। धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, नागरिकांच्या वैयक्तिक समस्या असोत प्रत्येक ठिकाणी हिरारीने धावून जाणारा नेता म्हणून इंद्रमान सांगळे ओळखले जातात। अडचणीच्या काळात जनतेसोबत उभा राहणारा नेता म्हणून त्यांनी कमवलेला विश्वासच यावेळी भाजपचा झेंडा प्रभाग क्रमांक 10 मध्ये फडकवेल असा विश्वास सांगळे यांनी व्यक्त केला आहे। आपण भाजपकडून इच्छुक आहात, निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे, काय सांगणार? नेमकं कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर आपण या निवडणुकीत उभे आहे? पक्षाकडून मी स्वतः इंद्रमान मोहन सांगळे किंवा माझी धर्मपत्नी कलावती इंद्रमान सांगळे, आम्ही दोघेही इच्छुक आहोत। पक्ष ज्यांना बी उमेदवारी देईल त्या माध्यमातून आम्ही उमेदवार म्हणून आपल्या समोर येऊ असं या ठिकाणी मी नमूद करतो। सर्वांना जय श्रीराम। आपण जो प्रश्न विचारला, आपण कुठल्या बेसवरती निवडणूक लढवतात, प्रामुख्याने प्रभाग जो 10 नंबरचा जो प्रभाग आहे, या प्रभागामध्ये नवीन वस्ती प्रामुख्याने वाढत आहे आणि ती वाढत असताना अनेक नागरी समस्या ज्या आहेत त्या समस्या मात्र जशाच्या तशा आहे आणि मग त्या समस्यामध्ये रस्ते नाहीये, नवीन वसाहतीमध्ये रस्ते नाहीये, लाईटचा विषय, ड्रेनेजचा विषय आहे। आरोग्याच्या दृष्टीनं ड्रेनेज हा फार महत्वाचा पार्ट आहे, परंतु काही वस्ती जर आपण फिरलो तर ड्रेनेज जे आहे ते ओपन रस्त्यावरती आपल्याला वाहताना दिसत आहे आणि हा कामगार वस्तीचा प्रभाग आहे आणि 10 नंबरचा जो शेवटचा टप्पा येतो तो महापालिकेचा म्हणजे शेवटचा टप्पा आहे, जिथं महापालिकेची हद्द संपते। तर बऱ्यापैकी दुर्लक्षित असा हा भाग आहे आणि विकासापासून वंचित आहे। या सगळ्या गोष्टींना न्याय देण्यासाठी ही कामगार वस्ती आहे, म्हणून या भागाचा आपण काहीतरी एक कामगार या नात्याने, मी एक कामगार क्षेत्रातून आलेला माणूस आहे, मी सीएट कंपनीमध्ये सर्व्हिस करत होतो, त्या अनुषंगाने या भागामध्ये राहणारे सर्वच लोक कामगार क्षेत्रातले असल्याने त्यांना कुठेतरी कामगाराच्या रूपानं आपल्याला हा माणूस काहीतरी न्याय देईल अशा आशेवरती ही लोक सगळी गेली अनेक वर्ष माझ्या माध्यमातून एक नवीन नेतृत्व बघू इच्छित आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे त्यांना येणाऱ्या काळामध्ये जर पक्षाने माझ्यावर भरोसा टाकला, मला सेवा करण्याची जर संधी दिली तर निश्चितपणे प्रभाग 10 मध्ये ज्या ज्या काही नागरिक समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी 100% प्रयत्न करेन। आता महानगरपालिका निवडणुकीच्या 2026च्या अनुषंगाने आपण निवडून आल्यानंतर मुख्य 3 कामे कोणती करणार? अतिशय आपण एक 2-4 महिन्याभरापूर्वीच जे वातावरण नाशिकचं जे होतं ते आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि ह्या 2 महिन्यामध्ये जे काही आपल्याला बदल दिसायला लागलेला आहे त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं रस्ते, लाईट, पाणी ह्या सगळ्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या होत असतात, परंतु प्रभागामध्ये किंवा शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकली पाहिजे। सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आम्ही जिथं राहतो तिथं आम्ही सुरक्षित आहोत, पण तशी या मधल्या पिरियडमध्ये लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न फार मोठा गंभीर बनलेला होता।
आणि नाशिक पोलिसांना किंवा नाशिक आयुक्त आपले कर्णिक साहेब यांना या ठिकाणी आम्ही धन्यवाद देणार. त्यांनी बऱ्याच अंशी या सगळ्या गोष्टीला आळा घातलेला आहे. तरी पण आमचं कर्तव्य म्हणून जर आम्ही पुढे याच्यामध्ये आलो तर निश्चितपणे सर्वप्रथम प्राधान्य जे राहील ते सुरक्षे विषयी राहील. जो टवाळखोरांचा उपद्रव असेल, महिलांना जी असुरक्षित जी भावना महिलांच्या मनामध्ये तयार झालेली ती घालवण्याचं काम मी निश्चितपणे करेन. आणि प्रभागाच्या विकासासाठी आम्ही 100% जे ज्या काही गोष्टी करण्यायोग्य आहे, उदाहरणार्थ जर आपण बघितलं प्रभागामध्ये प्रामुख्याने अशोकनगरचा जो मुख्य रस्ता आहे, संध्याकाळी 5 ते 8:30 ते 9 वाजेपर्यंत अशी परिस्थिती असते का मार्केट बसून पुणे मुख्य रस्त्याला जायला किंवा मुख्य रस्त्यापासून आतमध्ये यायला अर्धा तास आपल्याला तिथं उभं राहावं लागतं किंवा ट्रॅफिक जाम होते, अपघात होतात, भांडणं होतात. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी मार्केट तर आपल्याला हवंय. मार्केट जवळ असेल तर आपल्याला भाजीपाला वगैरे सगळ्या गोष्टी आपण हे बघतो, शाळा जवळ हवी आहे. तरी पण वाहतूक समस्या संध्याकाळची अशोकनगर भागातला फार मोठा प्रश्न तयार झालेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा माझा फोकस राहील का तो सोडवण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे, हा प्रामुख्यानं माझ्या नजरेतला एक मोठा प्रश्न आहे. आपण जर सातपूर परिसरात बघितलं, सातपूर एमआयडीसी असो किंवा अंबड एमआयडीसी आहे, या परिसरात मुख्यतः गुन्हेगारी आता आपण बोलला खूप कमी झालेली आहे. परंतु तरुण मुलांना रोजगाराबाबत आपण काय नियोजन करणार, काय सांगणार? आता नगरसेवक हा जो पार्ट आहे, हा पार्ट किमान तो नोकरी तर देऊ शकत नाही, परंतु वरिष्ठ जे असतात, समजा आमदार असतील, खासदार असतील, पक्षाचे जे काही ध्येय धोरण असेल त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे, आम्ही एक छोटेसे कार्यकर्ते म्हणून पक्षाला ही सगळी गोष्ट किंवा वरिष्ठांना निश्चितपणे आम्ही सांगण्याचं काम करू. कारण ही काळाची गरज झालेलीच आहे. आणि गुन्हेगारी का वाढते? रोजगार नाही म्हणून गुन्हेगारी वाढते. जर रोजगार असता तर गुन्हेगार वाढलेच नसते. रोजगार मिळत नाही म्हणून कुठेतरी वाममार्गाला मुलं जातात, चुकीचे व्यसन करतात आणि कुठेतरी 2 रुपये मिळवण्यासाठी काहीतरी चुकीचं काम त्यांच्या हातून घडलं जातं. कोणाला असं वाटत नाही की आपण हे केलं पाहिजे, परंतु नशेच्या आहारी जाऊन या सगळ्या गोष्टी होत असतात. आम्ही येणाऱ्या काळामध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी या ठिकाणी रोजगारांची शिबिरं राबवू. त्यांना स्वतःचे उद्योग स्थापन करण्यासाठी काही हुशार मुलं असतात, या सगळ्यांसाठी आपण या महापालिकेच्या माध्यमातून सतत काही ना काही या भागामध्ये आम्ही करूया, असं आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे बेरोजगारांच्या बाबतीतला प्रश्न जो आहे त्याचं उत्तर देण्यासाठी तो फार मोठा प्रश्न आहे. कारण बेरोजगारी हा संपूर्ण देशाला, महाराष्ट्राला आणि सगळ्या याला मध्ये पडलेला प्रश्न आहे तो. कारण त्या पद्धतीचे उद्योग नाही. उद्योग वाढीसाठी आता नाशिकमध्ये उद्योग यावे हा सगळा विषय जो आहे तो ऍक्च्युली माझ्या लेवलचा नाही, तरी परंतु आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करू. आपण प्रामुख्याने प्रभाग 10 म्हटलं 40-42 हजार या ठिकाणी मतदान आहे. हो, या ठिकाणी त्या नागरिकांना आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन करणार? प्रभाग 10 मध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही कामगार वस्ती आहे आणि कामगार वस्ती असल्याने मी कामगारांना किंवा संपूर्ण मतदारांना एवढंच आवाहन करतो, गेली 22 वर्ष या भागामध्ये मी सामाजिक काम करत आहे. माझा 3 पंचवार्षिक मध्ये अवघ्या 2 अंकी संख्येमध्ये पराभव झाला आणि तो पराभव झाल्याच्या नंतर सुद्धा मी खचून न जाता सतत 22 वर्ष मी मतदारांच्या आणि नागरिकांच्या नेहमी सान्निध्यात राहिलो. ते करत असताना कुठलाही राजकीय हेतू न ठेवता बहुतांशी उमेदवार किंवा आता आपण बघतोय इलेक्शन आलं आणि मग मतदारांकडे जायचं, वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस करायचा, वेगवेगळे आमिष दाखवायची, या सगळ्या गोष्टीचा आणि माझा कुठेही काही संबंध नाही. इलेक्शन लागलं म्हणून मी काम करतो हे अजिबात म्हणजे मी 12 तास माझा उद्योग सांभाळून मी सामान्य माणसाच्या, मतदारांच्या सगळ्यांच्या संपर्कात असतो. आणि ते करत असताना या भागामध्ये प्रामुख्याने सांप्रदायिक देवधर्माचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या भागामध्ये
सांगायचं गेलं तर मग सप्ते असतील, भजन कीर्तन असतील, सत्संग असतील, त्याच्यानंतर तुमचे आरोग्य शिबिर असतील, रक्तदान शिबिर असतील, नवीन मंदिर बनवणे, मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, महिलांसाठी शिबिर राबवणे, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक शिबिराच्या माध्यमातून, कारण ही कामगार वस्ती असल्यामुळे सगळेच जण चांगल्या दवाखान्यात जाऊ शकत नाही. आम्ही डोळ्यांचे अनेक शिबिर राबवले. हे सातत्याने मी करत असतो, कारण मला एक सांप्रदायिक पैलू आहे. मी निर्व्यसनी माणूस आहे. मला कुठल्याही प्रकारचे व्यसन नाही. माझा कल राजकारण करत असताना धर्माकडे, धर्म वाढला पाहिजे, तरुण मुलं धर्माकडे आकर्षित झाले पाहिजे, त्याला धर्म कळायला पाहिजे. म्हणून आम्ही सातत्याने बघा, या 10 नंबरमध्ये विशेषतः मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आम्ही अनेक मंदिरं लोक सहभागातून आम्ही उभी केली. आणि आजही असं आहे का त्या मंदिरामध्ये तुम्ही कधी या 100-200 लोक सकाळ संध्याकाळ आरतीला येतात, पाठ होतो, त्याच्यानंतर तुमचं भजन कीर्तन होतं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा माहोल जो आहे आमच्या या वस्तीवर नेहमी पडत असतो. म्हणून मला असं वाटतं मतदार 100% माझ्या पाठीमागे उभे राहतील आणि पक्ष सुद्धा मी केलेल्या कामाची पावती मला नक्कीच देतील किंवा मिळेल असं मला आशादायी असं चित्र वाटतं. एवढ्या 1-2 दिवसामध्ये आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून साधारणपणे आज उद्या हे सगळं स्पष्ट व्हायला पाहिजे आणि शेवटपर्यंत पक्षाचा आदेश, वरिष्ठांचा आदेश आम्ही निश्चितपणे पाळू. आणि मतदारांना या ठिकाणी कळकळीचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो, जी माणसं आपण पूर्णपणे ओळखतो, जी माणसं आपल्याबरोबर नेहमी उभे राहतात, ज्यांची आपल्याला भीती नाही, जे आपल्या नेहमी सहवासातच असतात, आपण कुठेही केव्हाही कोणत्याही वेळेला आवाज दिला थांबणारी माणसं, अशाच माणसांच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण विचार करावा. कारण आपण बघितलं आज राजकारणामध्ये 2 प्रकारचा प्रभाव जो आहे तो जास्त प्रमाणात आहे. तो म्हणजे दडपशाही, म्हणजे ज्याला आपण गुंडगिरी म्हणतो, आणि दुसरं म्हणजे मनी पॉवर. तर मनी पॉवर वापरणारे जी लोक असतात ते ठराविक काळासाठी असतात. तेवढा पॉवर, तेवढा पिरियड संपला तर त्यांची मनी संपला, त्यांचा पॉवरही संपला. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण प्रामुख्यानं दुर्लक्ष करावं आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहावं, असंच कळकळीचं आवाहन मी आपल्याला या ठिकाणी करतो. धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलशी बोलल्याबद्दल. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर.